मित्रांनो, आज मी तुम्हाला घरच्या काही साहित्यापासून बिना ओव्हन बिना अंड्याची अगदी बेकरीसारखी अशी कुरकुरीत खस्ता नानखटाई बनवून दाखवणार आहे, जी खायला इतकी टेस्टी व खस्ता लागते की तोंडात टाकताच विरघळेल। तर चला वेळ न घालवता पटकन बेकरीसारखी नानखटाई बनवूया। त्यासाठी मी इथे एक मोठासा बाउल घेतला आहे। आता आपण यात टाकूया अर्धा कप साजूक तूप। तूप असं घट्ट असायला पाहिजे। आता यात टाकूया अर्धा कप पिठी साखर। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 कप पण टाकू शकता। आता आपण तूप आणि पिठी साखरला व्यवस्थित फेटून घेऊया। तुम्ही वाटलं तर चमच्याने सुद्धा फेटू शकता। आपल्याला मिश्रणाला एवढं फेटायचं आहे की जोपर्यंत मिश्रण लाईट होत नाही तेव्हाच तुमची नानखटाई अगदी बेकरीसारखी क्रिस्पी आणि हलकी बनेल। पहा, आपण मिश्रणाला जसजसं फेटत आहे ना तसं तसं आपलं मिश्रण लाईट होत आहे। पहा, याचा रंग चेंज झालेला आहे आणि आपलं मिश्रण अगदी क्रीमसारखं स्मूथ होऊन फ्लफी झाला आहे। तर नानखटाई बनविण्यासाठी आपल्याला तर अशाच प्रकारचं मिश्रण पाहिजे। आता आपण यात काही साहित्य ॲड करूया। तर याच्यावरती अशी चाळणी ठेवायची, कारण आपल्याला सगळे साहित्य गाळूनच घ्यायचे आहे। तर सर्वात आधी आपण यात टाकूया 1 कप म्हणजे 250 ग्रॅम मैदा। आता नानखटाईमध्ये छान टेस्ट आणि टेक्स्चर येण्यासाठी यात टाकूया 1/4 कप बेसन आणि 2 ते 4 चम्मच बारीक रवा, ज्यामुळे नानखटाई छान क्रिस्पी व क्रंची बनेल। आता तुम्ही वाटल्यास तर फक्त मैद्याने पण बनवू शकता, पण असं बेसन आणि रवा टाकल्याने नानखटाई खूपच चविष्ट बनते। आता सगळ्या साहित्यानं व्यवस्थित गाळून घेऊया। गाळल्याने मिश्रण लाईट होतो आणि नानखटाई यातून सॉफ्ट आणि हलकी बनते। तर याला चांगल्या प्रकारे गाळून घेऊया। आता नानखटाईला अगदी बेकरीसारखी क्रिस्पी बनविण्यासाठी आपण यात टाकूया अर्धा चम्मच बेकिंग पावडर, अर्धा चम्मच बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ। तर यानं व्यवस्थित गाळून घेऊया, जेणेकरून यात गुठळ्या राहता कामा नये। आता छान सुगंध येण्यासाठी यात टाकूया 1 चमचा वेलची पावडर। आता सगळ्या साहित्यांना हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जसं आपण पीठ मळतो ना त्याप्रमाणे। याच्यात दूध किंवा पाणी टाकायची अजिबात गरज नाही, बस असंच मिक्स करायचं आहे। जर तुमचं मिश्रण ड्राय झालं असेल तर तुम्ही त्यात थोडंसं तूप टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। 100% माझी गॅरंटी आहे की तुमची नानखटाई अगदी बेकरीसारखी परफेक्ट खस्ता बनेल। पहा, आपण याचं असं डो बनवून रेडी केला आहे। आता आपण याला 5 ते 7 मिनटं रेस्ट व्हायला ठेवून देऊ, कारण आपण याच्यात बेसन आणि रवा टाकला आहे ना, तर तो चांगल्या प्रकारे फुलून येईल। तर चला तोपर्यंत आपण नानखटाईला बेक करण्याची तयारी करून घेऊया। आज आपण ओव्हनमध्ये नाही बल्कि कढईत नानखटाई बनवणार आहोत। त्यासाठी आपण गॅसवर गरम करण्यासाठी एक कढई ठेवली आहे। आता त्यात असं स्टँड ठेवून लीड लावून 10 मिनटं मीडियम फ्लेमवर छान प्रीहीट होऊ द्यायचं। तर चला तोपर्यंत आपण बॅटरला चेक करूया। पहा, बॅटर किती छान फुलून आला आहे। तर यातलं असं लिंबाचं आकाराचं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्याला असं गोल करायचं। तुम्हाला जशी लहान मोठी नानखटाई बनवायची असेल तशी तुम्ही बनवू शकता। तर याप्रमाणे गोल करायचं आणि हतेलीने असं हलकंसं प्रेस करायचं, खूप जास्त नाही, कारण ही नंतर फुगून स्वतःच नानखटाईचा शेप घेईल। तर आपण याला पिस्ता आणि बदामने डेकोरेट करूया। पहा, किती छान लुकिंग आलेली आहे। आता नानखटाई ठेवण्यासाठी आधीच्या आपण प्लेटमध्ये बटर पेपर टाकून बटर पेपरला तेल लावून ग्रीस करून ठेवले होते, जेणेकरून नानखटाई बटर पेपरला चिटकणार नाही। तर याचप्रमाणे आपण उरलेली सर्व नानखटाई बनवून प्लेटमध्ये ठेवून देऊ। आता बेक करण्यासाठी आपण प्लेटमध्ये फक्त 4च नानखटाई ठेवू। प्रत्येक नानखटाईमध्ये थोडी गॅप ठेवायची, कारण ही बेक झाल्यानंतर छान टम फुगते, ज्यामुळे ते एकमेकांना चिटकणार नाही। तर चला, आपली नानखटाई रेडी आहे बेक होण्यासाठी आणि इकडे आपली कढई पण छान प्रीहीट झालेली आहे। तर सावधगिरी बाळगून प्लेटला कढईच्या मधोमध ठेवूया, कारण कढई गरम आहे ना। तर लीड लावून लो फ्लेमवर
15 ते 20 मिनटं बेक होऊ द्यायचं. गॅसचा फ्लेम लोच ठेवायचं आहे. जर आपण गॅसचा फ्लेम हाय केला तर आपली नानखटाई जळून जाईल आणि आतून कच्ची राहणार व खायला चविष्ट लागणार नाही. म्हणून नानखटाईला लो फ्लेमवरच बेक करायचं आहे. पहा 10 मिनटं झालेली आहे. वाव, पहा किती छान आपली नानखटाई फुगत आहे. तर आपण याला आणखी 5 ते 7 मिनटं बेक होऊ देऊ. पहा 20 मिनटं झालेली आहे. तर आपण याला चेक करूया. वाव, पहा नानखटाई किती छान फुगून क्रिस्पी झाली आहे. किती छान टेक्स्चर आलेला आहे व किती छान लाईट कलर पण आलेला आहे. तर आपण याला हळूवार काढून घेऊया. सध्या हे खूप गरम आहे तर आपण याला पूर्णतः थंड करून घेऊया. पहा नानखटाई पूर्णतः थंड झालेली आहे. वाव, पहा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान आली आहे. क्यों भाई, लग रही है ना बिल्कुल बेकरी वाले की तरह सुपर. तर मित्रांनो, ही नानखटाई पाहिल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर कोणी गेस पण करू शकणार नाही की आपण ही नानखटाई घरी बनवली आहे. तर चला मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. वाव, पहा किती कुरकुरीत खस्ता बनली आहे. पहा आतून टेक्स्चर किती छान आला आहे की जे तोंडात टाकताच विरघळेल. तर मित्रांनो, तुम्ही ही चंद मिनिटात बनणारी अगदी बेकरीसारखी नानखटाईला एकदा तरी घरी नक्कीच बनवा, जी सर्वांना खूप आवडेल. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी आजची झटपट बनणारी नानखटाईची रेसिपी? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.